नमस्कार, मी आर्य. आता ऐकून घ्या, माझ्या बोलण्यावर लक्ष द्या. व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा बरं. 14 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे बीडचं मार्केट कसं असतं, त्यानंतर आपण तिथं कसं ठेवायला, आपण काय असतं त्याचे चार्जेस किती, कसं ठेवलं पाहिजे, कसं त्याला मेंटेन केला पाहिजे, तो किती नंबरच्या लॉटला ठेवायला पाहिजे, लॉट काय असतो, आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाव कसा ठरतो हे पण मी व्हिडिओच्या समोर सांगितलेलं आहे. आपल्याला भाव किती ठरला, आपल्याला किती केजी निघले, हे सगळं व्हिडिओच्या समोर सांगितलेलं. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता चला व्हिडिओला सुरुवात करू. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. म्हणजे आज आपण मार्केटला आलो आहे आणि मार्केटचं मी तुम्हाला डिटेल पूर्णपणे नॉलेज तुम्हाला देणार आहे. मार्केट कसं असतं, काय आहे, नेमकं कसं होतं, भाव कसा ठरतो, किती केजी निघतो, प्रत्येक शेतकऱ्यांचा माल इथं कसा येतो, पूर्णपणे याचं पूर्णपणे डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तेच सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. कारण की एक 10 मिनिटं दिल्यानंतर तुम्हाला जर त्याबद्दल भरपूर माहिती येत असेल तर साहजिक गोष्ट 10 मिनिटं देऊन तुम्ही ती पूर्णपणे टोटल नॉलेज घ्यायला पाहिजे. आणि व्हिडिओला जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात जर महत्त्वाचं म्हटलं तर आपले 100 अंडी पुंज होते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जे की सांगितलं होतं, आपण कोस कशा प्रकारे वेचलेला आहे, आपला कोसची क्वांटिटी कशी, क्वालिटी कशी, याचं पूर्णपणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मागचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ नंतर बघा. फक्त हा व्हिडिओ बघून घ्या, कारण की हा व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे. कारण की ह्यामध्ये मी टोटल मार्केट जेवढं होतं आहे तेवढं पूर्णपणे कवर करणार आहे. म्हणजे माल घरून आणल्यापासून तर मी घरी जाईपर्यंत व्हिडिओ तेवढं मी पूर्णपणे कवर करणार आहे. स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असते, कसं असतं, मी पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्ही सगळ्यात आधी तर घरून निघल्यापासून व्हिडिओ बघा एकदा. आता जो आपण काल रात्री तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की आपण त्याला एका रूममध्ये ठेवलं होतं, एका टेम्परेचर मेंटेन फॅन चालू करून मुंग्याचा खडू मारला होता. तोच माल आपण पूर्णपणे लोड केलेला आहे. म्हणजे ह्या अशा गोण्यात भरलेलं आहे, जे की ह्या गोण्या ज्या आहे आणि याच्यात म्हणजे हवा इन आणि पास आऊट होते. हे त्यामुळे ह्याच्या गोण्या ह्या म्हणजे सेपरेट चांगल्या गोण्या आहेत समजा. आता हे पूर्णपणे आपण लोड केलेलं आहे. रात्री म्हणजे सकाळीच आपण चाललो आहे. तुम्ही बाहेरचं वगैरे अंधार वगैरे तुम्ही बघू शकता. कारण की याचा विषय असा होतो, जेवढा लवकर जो आपण तेवढं लवकर आपल्याला तिथं मार्केटला चांगली जागा भेटेल. आणि चांगली जागा भेटल्यानंतर तिथं आपल्याला चांगला पण भाव लागू शकतो. आणि आम्ही जे मार्केट हे बीडचं करतो, जवळपास आम्हाला 1.5 घंटा लागला. तुम्ही बघू शकता सकाळी 7:30 वाजता भरपूर जण येऊन बसलेले आहेत ऑलरेडी. कारण की मी तुम्हाला तेच सांगतो आहे की चांगली जागा भेटल्यानंतर जर समजा 7वा 8वा 9वा जर लॉट असला ना, तर व्यापारी त्याला चांगला भाव देतात. कारण की सुरुवात असते, चढवड लागत असते. मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर पण सांगत की नेमकं चढवड वगैरे कशी लागत असेल. माल वगैरे आपण इथं पूर्णपणे ठेवलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी पांगून पण ठेवलेलं आहे, पण सध्या आपण पांगवलेलं वगैरे नाही आहे एवढ्या सकाळी. कारण की आपला माल ऑलरेडीच कडक आहे, त्यामुळे सध्या तर काही पांगेल नाही. पण पूर्णपणे तुम्ही बघू शकता अशा शेडमध्ये लॉट वगैरे सगळे शेतकरी माल आपापला ठेवत असता. 8:30 वाजता मी पूर्णपणे जेवढा आपला माल होता तेवढा खाली टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये पण आपल्याला भरपूर मोठे कामं करायचे आहेत. आता काय कामं करायचे मी तुम्हाला सांगतो. माल आपण पूर्णपणे पांगून घेतला. पांगवल्यानंतर आपल्याला जो समजा कोस खराब दिसतोय, डबल डागी दिसतोय, डबल कोस दिसतोय, डागी दिसतोय, हे पूर्णपणे आपण कोस जो आहे ना, हे पूर्णपणे जमा करून घेणार. म्हणजे तुम्ही बघू शकता. आता हे बघा, बघितल्याच पिवळा त्याला डाग पडलेला होता. त्यानंतर आपण एवढा जो कोस वेचतो ना, म्हणजे हे जो खराब बाहेर काढतो ना, तर यामध्ये पण लय मोठा आपल्याला फायदा होतो बरं. रेशीम शेतकऱ्यांना, कोसवाल्यांना लय मोठा फायदा होतो. आता हे बघू शकता, हे पोचट आहे. लगेच लक्षात येऊन जातं. कारण की हे आपलं फायनल असतं. कोस जो कडक झालेला असतो तो कडक होतो, जो नाही झालेला तो एकदम आपल्याला लगेच ओळखून येतो. हे काढण्याचं कारण असं असतं की जर समजा हेच कोस व्यापाराच्या जर लक्षात गेला, समजा पोचट असला किंवा खराब असला किंवा डागी असला किंवा डबल असला, तर त्यामध्ये ना मार्केटवाले आपल्याला भाव जे होणे हे एकदम कमीपासून सुरुवात करत असतात. आता त्यामध्ये कमी म्हणजे सुरुवात कसं, त्यामध्ये बोली लागत असते. मी व्हिडिओच्या समोर सांगाल तुम्हाला मार्केटवाले आपल्याला बोली वगैरे कशी देतात. पण पूर्णपणे जेवढा आपला कोस आहे, म्हणजे एवढं आपलं सोनं आहे तेवढं पूर्णपणे आपण पांगून घेतलं. मार्केटसाठी, व्यापाऱ्यांसाठी हे पांगितल्यानंतर याचा जो टायमिंग आहे हे 12 वाजता सुरू होत असतो बरं. आता आपण 8:30 वाजता पांगून ठेवला. याचा जो पूर्णपणे टायमिंग आहे ना, हे पूर्णपणे 12 होतं. आता हे तुम्ही बघू शकता, एक कोस त्यामध्ये किती काळा आहे, म्हणजे त्यातली आळी जी आहे ना ती मेल्ली. तर तिनं ना खालचा कोस पण खराब केलेला आहे बरं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर एक कोस जर खराब असला तर आजूबाजूचा सगळा पूर्णपणे तो कोस खराब करते. आणि आजूबाजूचा जर कोस जर तो खराब झाला, काळा डाग जर लागला, आता खालचा जो कोस आहे ना पूर्णपणे चांगला आहे, पण त्याला तो मेलेल्या आळीचा काळा डाग लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण जेवढा प्रयत्न होतो ना तेवढं ते पूर्णपणे लवकर काढून घेत असतो. म्हणजे जेणेकरून दुसऱ्या कोसला, आपल्या चांगल्या कोसला, A1 क्वालिटीच्या कोसला त्याला चांगलं म्हणजे घाण लागू नये, की तो खराब होऊ नये. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण कवर करत असतो. म्हणजे त्या व्यापाऱ्यांना पण माल एकदम भारी दिसेल, एकदम A1 क्वालिटीचा दिसेल
आणि A1 क्वालिटीचं आहेच, असं नाही की A1 क्वालिटीचं नाही आहे म्हणून, पण हे पूर्णपणे असं काढल्यानंतर त्याला प्रॉब्लेम नाही होणार. सगळे शेतकरी आजूबाजूचे पूर्णपणे तसंच करताय. तुम्ही बघितलं आता आपण आल्यानंतर पूर्णपणे जो की खराब वगैरे जो कोस आहे त्यातला मधला पूर्णपणे व्यसलेला आहे. आता त्यानंतर आपण हे बघू शकता तुम्ही, इथं जे की बीडचं मार्केट आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यावरती नाव बघू शकता तुम्ही, कृषी बाजार समिती बीड अंतर्गत. हे असं पूर्णपणे बीडचं मेन गेट आहे. आणि त्यानंतर दिसलं नाही का, हां आता हे बघू शकता इथं रेशीम कोस खरेदी केंद्र, रेशीम कृषी उत्पन्न बाजार समिती बीड. आता ह्यामध्ये पूर्णपणे आपण जे की रेशीम शेतकऱ्यांचे जेवढे कोस आहेत ना तेवढे ह्या मार्केटमध्ये पूर्णपणे घेऊन येते त्यामध्ये. आणि त्यामध्ये पूर्णपणे इथं खरेदी आणि विक्री होत असते. जे व्यापारी असतात तिथून खरेदी करतात आपण, आणि आपण त्यांना त्या व्यापाऱ्यांना विक्री करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर त्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला मी अशी सांगतो आहे की मार्केटमध्ये एक संडेला बंद असतं. आणि डॉक्युमेंटरीचं जर विषय म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला पासबुकचं झेरॉक्स लागत असतं, जेणेकरून हे आपण माल द्याल्यानंतर 2 किंवा 4 किंवा 10 दिवसामध्ये ते पूर्णपणे आपल्या अकाउंटला पैसे टाकत असतात. गरजेचं जर म्हटलं तर बँक अकाउंट आपल्याला लागत असतं, याच्या व्यतिरिक्त काही नसतं. बाकी हे सगळा विषय गव्हर्नमेंटचा आहे. आता त्यानंतर हे जो तुम्हाला कोर्स दिसतोय ना, हा जो कोर्स आहे ना हा व्यापाऱ्यांनी घेतलेला असतो. बरं आता काय असतं माहिती आहे का, सगळ्यात जे मोठं मार्केट आहे ना ते आपलं बँगलोरचं आहे, बँगलोर रामनगर कर्नाटकमधला. त्यानंतर काही व्यापारी जे माल घेतात ना ते इथं वाळू घालतात आणि मग त्याला नंतर बँगलोरला शिफ्ट करत असतात. की आपल्या भारतामधलं सगळ्यात मोठं म्हणजे इकडचं जरी म्हटलं तर रामनगरचं बँगलोरचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. इथनं जेवढा माल खरेदी होतो तेवढे सगळे व्यापारी बँगलोरला घेऊन जातात. आपल्याला पण घेऊन जायला जमतं, पण त्या गोष्टीचा एवढं काही नॉलेज नाही आहे. आणि इथून ट्रान्सपोर्टला आपल्याला जास्त टाईम लागतो, त्यामुळे आपण नेत नाही. म्हणजे कसं, समजा आपण एखादी गाडीत जर माल टाकला आणि त्याला जर नेतोय, समजा 12 किंवा 24 घंटे लागतात, तो माल त्या कंटेनरमध्ये असेल की त्या गोष्टीमध्ये असेल तर पूर्णपणे पोचट बनवू शकतो. त्यामुळे आपण सहसा माल इथंच देतो. जास्त काही फरक पडत नाही, 50 ते 70 रुपयाचा फरक पडत असतो. जर समजा तिथं 900 रुपये किंवा 1000 रुपये पर के जी गेला तर इकडं 850 किंवा 900 रुपये पर के जी असं जात असतं. म्हणजे एक्झाम्पल तिथं 900 गेला तर इकडं 800 किंवा 850 किंवा 820 रुपये पर के जी जात असतो. आता त्यामध्ये मी तुम्हाला थोडे इथले नियम आणि ते अटी सांगतो. आणि इथं जो कोस शेतकरी घेऊन येतात ना इथं भरपूर मोठे शेड आहेत. बरं आता हे एक शेड इथं झालं आणि इकडचं एक शेड आहे. ह्या पूर्णपणे शेडमध्ये सगळे शेतकरी माल ठेवतात. आणि इथलं एक शेड आहे जे की सगळे जेवढं जास्त शेतकरी माल घेऊन येतात ना तेवढं पूर्णपणे ह्या शेडमध्ये असे ठेवत असतात. आता सध्या तरी ह्या शेडमध्ये आणि इकडच्या नाही आहे, सध्या सिच्युएशनला जे शेतकरी आहेत ज्यांचे शेतकऱ्यांचे कमी माल निघत आहेत ना ते पूर्णपणे कमी माल निघल्यामुळे ना एका शेडमध्ये घेऊन येतात. आता हे बघा तुम्ही, या ऑटोवाल्यांनी आताशी माल आणलेला आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. लवकर आल्यानंतर फक्त त्यामध्ये चांगली जागा भेटते. चांगली जागा भेटल्यानंतर त्याला मार्केटमध्ये आपल्याला चांगला भाव लागू शकतो. त्यामुळे जवळपास आम्ही सकाळीच आलेलो आहे मार्केटला. याचा फायदा म्हणजे तुम्ही जरी म्हटलं तर ते जे आपले बारी असतात ना, मी तुम्हाला हळूहळू सांगेल. आता जर समजा बारी इकडनं लागली तर इकडनं येते नाही का, म्हणजे मधातलं थोडा लॉस होऊ शकतो, एक 5 किंवा 10 रुपयाचा. त्यामुळं जेवढं होईल ना तेवढं समजा आपण त्यामध्ये तेवढं जागा चांगली ठरल्यानंतर त्याला मार्केटवाले चढावड लागत असते एक 4-5 लॉट नंतर. त्यामुळं जागा धरणं पण इथं मेन असतं समजा. पण हरकत नाही, जसं भेटेल तसं का होईना. आणि त्यामध्ये इकडं शेतकऱ्यांचे तुम्ही नियम बघू शकता. कृषी उत्पन्न बाजार समिती रेशीम कोस बाजारपेठ बीड. आता त्यामध्ये तुम्ही नियम वगैरे सगळं वाचू शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नसते जेव्हा व्यापारी वगैरे पूर्णपणे मालाचं कोस ठरवतात. माल ठेवल्यानंतर त्यांचा एक कमिटीचा माणूस येतो, तो पूर्णपणे आपला लॉट क्रमांक सांगतो. म्हणजे आपला 37 होता, 37 म्हटलं तर आपल्या आधी जवळपास 36 शेतकऱ्यांचा माल व्यापारी ठरवणार, मग आपला 37 नंबर राहणार. अशा पूर्णपणे एक आपला लॉट नंबर दिला जातो. लॉट नंबर दिल्यानंतर ते आपलं पूर्णपणे सांगतात. त्यानंतर आपला जो लॉट क्रमांक आहे आपल्याला तिथं थांबावं लागतं लॉट क्रमांक द्यायला. आपलं ते पूर्णपणे नाव लिहून घेतात, जेणेकरून आपल्याला समोर पावतीला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे समजा आपलं नाव वगैरे गेलं, पावती वगैरे आपली पूर्णपणे प्रॉपर होते. नाही तर कसं आहे, एखाद्याचं शेतकऱ्यांचं जर आगमागं झालं म्हणजे ह्या शेतकऱ्याला ते पैसे जाते, ते पैसे शेतकऱ्यांचं आपल्याला येते. तसं होत नाही सहसा, पण कॅज्युअली जर सध्या आपण थोडं लक्ष जर दिलं तर ते पूर्णपणे होतं. तुम्ही बघू शकता सगळ्या शेतकऱ्यांनी जवळपास माल एका शेडमध्ये जो की पांगून घेतलेला आहे. आणि पूर्णपणे आता व्यापारी बघण्याची वाट बघता, कारण की एवढा मोठा टाईम असतो. आता समजा 9 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत काही काम नसतं, पण हेच गरजेचं असतं की आपल्याला लॉट क्रमांक देणं. लॉट क्रमांक द्याल्यानंतर आपल्याला चांगली जागा भेटणं. जेवढा कोणता खराब कोस वगैरे हे पूर्णपणे आपला खराब कोस आपण पूर्णपणे बाजूला टाकणं. तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम कमीतल्या कमी आणि एकदम जास्तीतल्या जास्त क्वांटिटीमध्ये शेतकऱ्यांनी माल आणलेला आहे. जवळपास मला भेटल्यानंतर भरपूर लांबचे म्हणजे जवळपास बारामतीचे पण मला भेटलेत आज, जे की आपल्या बीडच्या मार्केटला कोस घेऊन आले होते. फक्त तेवढंच असतं की लांब पडते बीड, पण इथं भाव जो आहे हे एकदम चांगला भेटतो.
म्हणजे जर समजा रामनगरला 900 ठरला तिकडं 800 ठरतो किंवा 820 ठरतो, म्हणजे एक 70-80 रुपयाचा फरक पडत असतो. आता हे बघा लॉट जर असला ना तर सगळे व्यापारी असं येऊन माल ठरवतात. बरं आता मी ना एक समोर व्हिडिओ क्लिप लावलेली आहे, एक ती 2 मिनिटाची असेल, तर ती व्हिडिओ क्लिप तुम्ही नीट ऐका माहिती आहे का, त्यामध्ये कसा भाव ठरतो आणि कसा फायनल होतो. कारण की ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला पूर्णपणे समजेल. म्हणजे अशा लॉट पूर्णपणे व्यापारी वगैरे एक बोल लावल्यानंतर एक ठरत असतो. ती व्हिडिओ क्लिप तुम्ही बघा एकदा, म्हणजे तुम्हाला फक्त मी त्यामध्ये व्हॉइस ओव्हर केलं आहे, शूटिंग वगैरे पूर्णपणे अलाउड नसते, त्यामुळं फक्त मी व्हॉइस त्यांचा एक रेकॉर्ड केलेला आहे, तो एकदा बघा. आता माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या बरं तुम्ही. आता 725 हे असा फायनल झालेला आहे, असा पूर्णपणे प्रत्येक लॉटचा जो हे पूर्णपणे ठरवलं जातो. आणि हे जो आपला होता ना, जे मी व्हॉइस रेकॉर्ड केला ना, तो आपलाच कोर्स होता तो, म्हणजे आपलंच सोनं होतं ते. आपल्या सोन्याला भाव जवळपास 725 रुपये पर के जी लागलेला आहे. आता त्यामध्ये एक काळचं म्हणजे समजणं गरजेचं आहे की आता मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे असं नाही की बाबा तुमचा टाईम वगैरे, पण तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती भेटते की नेमकं भाव वगैरे कसं पण ठरलं जातो. असंच पूर्णपणे ठरवलं जातो. जेव्हा तो भाव ठरतो 1 मिनिटात, तेव्हा आपली पूर्णपणे 21 दिवसाची मेहनत तिथं ठरवलं जाते. म्हणजे मी इथे एक शब्दात नाही सांगू शकत, तुम्ही माझ्या बोलण्यामागचं उद्देश समजू शकता. म्हणजे एका मिनिटासाठी 21 दिवस राबावं लागतं. त्यामध्ये जर पण काही प्रॉब्लेम झाला तर बॅच फेल होऊ शकते, ॲव्हरेज कमी येऊ शकतं. हे अशा पूर्णपणे म्हणजे अशा पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत गोष्टी होतात. त्यामुळं म्हणजे ठीक आहे बाबा, कृषीप्रधान देश आहे, आपल्यापेक्षा दलालाला जास्त पैसा राहतो, मी काही जास्त ते डोकं लावत नाही. पण अशा प्रकारे पूर्णपणे आपला भाव ठरला. आपल्याला भाव लागलेला आहे 725 रुपये पर के जी. आता मी तुम्हाला हे सांगतो समोरचं. त्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी माल घेतला ना, ते आपल्याला त्यांच्या गोण्या देत असतात बरं. मग त्या गोण्यात आपण पूर्णपणे जो की आपला कोस भरायचा असतो. आता ह्यो जो कोस आहे ना, ह्यो पांगल्याला, तर त्यांनी गोण्या दिल्यानंतर त्या गोण्यामध्ये आपल्याला तो सगळा कोस भरायचा असतो. अशा प्रकारे सगळा आपण कोस भरून ठेवलेला आहे. आपल्या जवळपास 7 गोण्या आहेत. आता ह्या गोणीचं वजन हळूहळू समजेलच आपल्याला, म्हणजे ते काटा वगैरे करतात तेव्हा आपला फुल आणि फायनल होऊन जातं. आता तुम्ही बघू शकता आपल्या 7 गोण्या आहे आणि इकडचे 2 जे की डबल आहे आणि एक छोटी डागीडुगी आहे. याचे लगेच पैसे भेटतात आपल्याला, त्याचा काही विषय नाही. पण समजा आपल्याला हे जे पैसे सगळे अमाऊंट वगैरे राहते ही कधी थोडं लेट होतं, पण एक 7 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे ते आपल्या अकाउंटला येऊन जात असतं. 12 वाजता ते ठरल्यानंतर लगेच 1-2 वाजता आपला वजन काटा सुरुवात होतो. वजन काटा असा असतो, 4-4, 5-5 गोण्या ठेवायच्या असत्या. एका मिनिटामध्ये आपलं पूर्णपणे जे की ठरवलं जातं आपलं वजन किती आहे. वजन झाल्यानंतर जो सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं लॉट क्रमांक, तो लॉट क्रमांकावरून आपण पूर्णपणे ती पावती घेऊन यायची, ती पावती दाखवायची. आपलं जे डागी आहे, जो डबल आहे, त्याचे पैसे आपल्याला कॅश देतात. आणि ते पावती असल्यानंतर आपल्याला एक 7 ते 10 दिवसामध्ये त्या आपल्या अकाउंटला पैसे येऊन जातात. आता ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंट करा, त्याचं मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन सांगतो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, टाटा, बाय बाय.